हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज मी मिक्स वेज अशी भाजी बनवणार आहे। इथे मी वाटाणे घेतलेत, बटाटा, शिमला मिरची, फ्लावर, पनीर घेतलेलं आहे। हे बघा मी फ्लावर असं कट करून घेतलं आहे। इथे मी कोथिंबीर, लसूण, आलं आणि खोबरं ह्याचं वाटण करून घेणार आहे आणि छान अशी कमी साहित्यामध्ये मी अगदी हॉटेलमध्ये जशी मिळते तशी मिक्स वेज भाजी बनवणार आहे। आता इथे मी तेल गरम झालेलं आहे। पनीर ही मी कट करून घेतलं आहे। आता पनीर आपण तळून घेऊयात। पनीर तळताना आहे ना तेल आपलं चांगलं गरम झालेलं पाहिजे, नाहीतर खाली पनीर आपलं कढईला चिकटतं। त्याच्यामुळे पनीर तळताना एवढी काळजी घ्यायची, तेल आपलं छान असं गरम झालेलं पाहिजे। छान असं व्यवस्थित आपण पनीर तळून घेणार आहे। जास्तही नाही हे करायचं, पाहू शकता असं तळून घेऊयात। आणि त्याच कढईमध्ये मी भाजी बनवणार आहे। जिरं टाकले, मोहरी टाकली, छान तडतडली की त्याच्यामध्ये उभा पातळ असा कांदा चिरून घेतलेला आहे, पाहू शकता। कांदा भाजला की त्याच्यामध्ये टोमॅटोही मी आज मोठंच टाकलेलं आहे, असं मोठं चिरलेलं आहे। टोमॅटो मऊ होईपर्यंत भाजूयात आणि हे जे वाटण केलेलं आहे लसूण, खोबरं, आलं, कोथिंबीरचं ते टाकणार, छान असं भाजून घेऊयात। त्याच्यामध्ये आता मसाले टाकूयात। इथे मी गोडा मसाला टाकला आहे, गरम मसाला टाकला आहे, किचन किंग मसाला टाकलेला आहे, हळद आणि आपली घरी बनवलेली चटणी टाकलेली आहे 2 चमच। व्यवस्थित असं मिक्स करूयात। आता हे मिक्स झाले तर त्याच्यामध्ये आपण भाज्या टाकणार आहे। इथे मी बटाटे घेतलेले आहे, बटाटा टाकला आहे, शिमला मिरची, फ्लावर, वाटाणे, छान असं परतून घेऊयात। पाहू शकता खूप छान असा वास तर सुंदर येतोय आणि दिसायलाही खूप छान अशी दिसतंय। तर याच्यामध्ये पनीर टाकलेलं आहे, फ्राय करून घेतलेलं, हेही आपण व्यवस्थित मिक्स करूयात। हे सगळं मिक्स झालं की याच्यामध्ये आपण पाणी ओतून घ्यायचं आणि ही मी रस्सा भाजी बनवणार आहे, त्याच्यामुळे पाणी भरपूर ओतणार आहे। किती आपल्याला पाणी हवं आहे त्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त करू शकता। मला रस्सा बनवायचा आहे। चवीनुसार मीठ टाकूयात आणि छान असं आपण हे शिजवून घेणार आहे। व्यवस्थित मिक्स करूयात आणि शिजवून घेऊयात। पाहू शकता छान अशी उकळीही आलेली आहे, खूप सुंदर असा वास पण येत आहे। तर भाजी आपली इथे शिजलेली आहे, पाहू शकता। याच्यामध्ये मी आता कसुरी मेथी टाकणार आहे आणि मिक्स करणार आहे। तर अगदी कमी साहित्यामध्ये झटकीपट मिक्स वेज भाजी बनवलेली आहे। तर व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला माझ्या लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर तयार आहे आपली मिक्स वेज भाजी। तर ही भाजी तुम्ही पुरीसोबत खाल्ली तर अगदी खूप छान लागते। चपाती, भाकरी, भातासोबतही खाऊ शकता। आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद।